नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत सगळ्याच पक्षांना महापालिका निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. दिल्लीच्या महापालिका पातळीवरच्याच असलेल्या विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि त्यामुळेच 22 तारीखला जी काय सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे तिचा निकाल लागला तर येत्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या दरम्यान किंवा त्याच्या आधी मुंबई महापालिकेसकट राज्यातल्या 20-25 ज्या महापालिका दीर्घकाळ प्रशासकाच्या अधिकाराखाली चालू आहेत तिथल्या पालिका निवडणुका होऊन जातील अशी अपेक्षा आहे. खरं तर सगळ्याच राजकीय पक्षांना हळूहळू करत महापालिका, जिल्हा परिषद, तालुका पंचायत या निवडणुकांचे वेध लागलेले आहेत. लोकसभा आणि विधानसभा या स्थिर झालेल्या आहेत आणि आता हळूहळू या खालच्या पातळीवरच्या निवडणुका लवकरच होतील ही निदान कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे. आणि त्यामुळेच आपापल्या वॉर्डामध्ये, आपापल्या विभागामध्ये, प्रभागामध्ये आपल्याला लोकप्रतिनिधित्व करता यावं, निवडणूक जिंकता यावी या दृष्टीने वेगवेगळे लहान मोठे कार्यकर्ते सुद्धा कामाला लागलेत. वेगवेगळ्या पक्षांनी सुद्धा जमवाजमव सुरू केलेली आहे. उद्धव ठाकरे त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की काँग्रेस बरोबर महाविकास आघाडी म्हणून मुंबई महापालिका आणि राज्यातल्या सगळ्या पालिका वगैरे स्थानिक निवडणुका लढवायच्या की स्वबळावर लढवायच्या याविषयीचा गदारोळ उबाठा शिवसेनेमध्ये सुरू झालाय, काही प्रमाणात काँग्रेस पक्षामध्ये सुरू झालाय, अजूनही महायुतीमध्ये आणि महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये त्याविषयी फारशा हालचाली दिसत नाही. पण जमवाजमव मात्र सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीमध्ये पुण्यातले उबाठा शिवसेनेत असलेले 5-6 नगरसेवक काल परवाच भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाले किंवा औरंगाबाद किंवा इतर कुठल्या मोठ्या शहरातल्या महापालिका, नगरपालिका यातले अनेक माजी नगरसेवक वगैरे उद्धव ठाकरे आणि उबाठा शिवसेना यांची साथ सोडून एकतर शिंदे यांच्या शिवसेनेत किंवा थेट भाजपमध्ये दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि त्याचा अर्थ सरळ आहे की त्यांना लवकरच आता राजकारण, वरचं राजकारण, राज्य पातळी आणि राष्ट्र पातळीवरचं राजकारण स्थिर झालंय, प्रस्थापित झालंय. त्यामुळे लवकरच स्थानिक निवडणुका होतील याची त्यांना खात्री वाटते. आणि अशा वेळेला प्रामुख्याने राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर किंवा तुमचे हितेंद्र ठाकूर, राजू शेट्टी, मधू बच्चू कडू यासारखे जे छोट्या छोट्या पक्षांचे नेते आहेत त्यांना सुद्धा आपलं राजकीय प्रभाव क्षेत्र टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महापालिका आणि स्थानिक संस्थांच्या निवडणुका हा सगळ्यात मोठा उपयुक्त आखाडा असतो आणि त्यासाठी ते प्रयत्न करतील यात शंका नाही, अजिबात शंका नाही. पण मुद्दा असा आहे की या छोट्या पक्षांनी किती उड्या माराव्यात यालाही मर्यादा असल्या पाहिजे. मला असं वाटतं की विधानसभा आणि लोकसभा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या छोट्या 1-2 जिल्ह्यापुरत्या असलेल्या पक्षांना किंवा अतिशय विरळ प्रभाव क्षेत्र राज्यात असलेल्या पक्षांना लोकसभेला फारसा आपला प्रभाव दाखवता येत नाही, छाप पाडता येत नाही. पण विधानसभेमध्ये काही प्रमाणात असे पक्ष आपली चमक दाखवू शकतात. समाजवादी पक्ष घ्या, ओवायसींचा पक्ष घ्या, हे दोन्हीही मुस्लिम प्रणित पक्ष आहेत. पण जिथे मुस्लिम बहुल लोकसंख्या आहे अशा विधानसभा क्षेत्रामध्ये या दोनही पक्षांना 2-2, 1-1, 3-3 असे आमदार निवडून आणता आलेले आहेत. कारण साधारण 40, 50, 60% मुस्लिम वस्ती असेल तिथे हमखास ओवायसी किंवा समाजवादी पक्ष यांना आपला आमदार निवडून आणता येतो. लोकसभेला त्यांची मतं काँग्रेसकडे किंवा दुसऱ्या कुठच्या सेक्युलर पक्षाकडे जात असतात. तीच गोष्ट हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची आहे, राजू शेट्टी यांच्या शेतकरी संघटनेची आहे
किंवा बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेची आहे. या लोकांनी काय करावं? प्रामुख्याने राज्यव्यापी पक्ष व्हायला बघणाऱ्या आणि असलेल्या, मरगळलेला असला तरी राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज्यभर पसरलेला पक्ष आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची निदान कमिटी आहे. 8-10 जिल्ह्यामध्ये तरी त्यांना चांगले झुंज देऊ शकणारे, संघर्ष करू शकणारे कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत. आणि म्हणून राज्यातल्या सगळ्या निवडणुका लढवण्याची इच्छा मनसेकडे असली तर वावगं नाही. पण निवडणुका नुसत्या लढवणं हे वंचित बहुजन आघाडीने हास्यास्पद करून ठेवलेलं आहे. जास्तीत जास्त जागा लढवायच्या, जास्तीत जास्त डिपॉझिट्स गमवायची, असला खेळ करण्यापेक्षा निदान मुठभर तरी तुमचे लोक निवडून आले पाहिजेत. तरच तुमच्याकडे हळूहळू करत मतदार ध्रुवीकरण होऊन, कन्सोलिडेट होऊन एकत्र येत असतात आणि तुमचे छोटे छोटे का होईना प्रभाव क्षेत्र तयार होत असतात. आणि मला असं वाटतं की ईव्हीएमची जी निवडणूक आहे ही या दृष्टीने फार महत्वाची आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्या वेळेला बॅलट पेपर होते तेव्हा बॅलट पेपरवर होणारं मतदान जे होतं ते सगळे मतांचे गठ्ठे एकत्र ढवळले जायचे आणि त्यामुळे नेमक्या कुठल्या बूथवर तुम्हाला किती मतं पडलीत याचे आकडे मिळू शकत नव्हते. निवडून येणारे किंवा पराभूत होणारे यांनी सूड भावनेने त्या विभागातल्या नागरिकांवर, मतदारांवर अन्याय करू नये म्हणून एक गोष्ट केली जायची की मतांच्या जे मतपत्रिका असायच्या त्या मतपत्रिका ह्या 10-12 मतपेट्यांमधल्या पत्रिका एकत्र करून ढवळल्या जायच्या आणि नंतर त्यांची मोजणी व्हायची, जेणेकरून कुठल्याही बूथची नेमकी आकडेवारी जिंकलेल्या किंवा पराभूत पक्षांना मिळू नये. आज ती परिस्थिती नाहीये. ईव्हीएममुळे त्या एका विशिष्ट बूथमध्ये कुठल्या पक्षाला किती मतं मिळाली याची आकडेवारी, अगदी डिटेल आकडेवारी मिळू शकते. आणि त्यामुळेच आपला प्रभाव, आपण दुबळा पक्ष असू, आपण छोटा पक्ष असू, पण आपला प्रभाव कुठल्या कुठल्या बूथवर आणि किती किती आहे, कुठल्या वॉर्डच्या किती बूथवर आपलं मतांचं प्रभाव किती आहे याची आकडेवारी राजरोसपणे प्रत्येक पक्षाला मिळू शकते. आणि हा मला असं वाटतं की छोट्या पक्षांनी आपलं प्रभाव क्षेत्र विस्तारण्याच्या दृष्टीने एक जमेची बाजू आहे. की समजा एका वॉर्डमध्ये जर एक काय म्हणाल तुम्ही 25-40 मतदान केंद्र असतील, 50 मतदान केंद्र असतील, त्यापैकी 50 मतदान केंद्रामध्ये जर 15-18 बूथवर तुम्ही सर्वात मोठा पक्ष मतदानामध्ये ठरला असाल तर तो वॉर्ड लढवणं त्या छोट्या पक्षाला जमेची बाजू म्हणून उपयोगी पडू शकतो. म्हणून ही आकडेवारी जो उपलब्ध आहे तर अशा बनसेसारख्या बहुजन विकास आघाडी किंवा वंचित बहुजन आघाडी यासारख्या पक्षांनी, मला असं वाटतं की या बूथ वाईज जी आकडेवारी उपलब्ध आहे लोकसभा किंवा विधानसभा मतदानाची, ती आकडेवारी गोळा करून त्याचा तारतम्याने अभ्यास करावा, तुलनात्मक अभ्यास करावा आणि त्या तुलनात्मक अभ्यासावर आपलं नेमकं प्रभाव क्षेत्र कुठल्या कुठल्या वॉर्डामध्ये आहे ते निवडक वॉर्ड शोधून काढावेत. अजून वेळ आहे, अजून निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत, पण त्या पुढच्या 3-4 महिन्यामध्ये याचा जर अभ्यास अशा छोट्या पक्षांनी, प्रामुख्याने मनसेसारख्या पक्षांनी केला तर त्यांना वेगवेगळ्या महापालिका निवडणुका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, नगरपालिका या निवडणुकांमध्ये आपला प्रभाव दाखवता येईल. उगाच 100 उमेदवार उभे करायचे आणि 98 जागी डिपॉझिट गमवायची असा खुळेपणा करण्यात अर्थ नसतो. मला असं वाटतं की आत्ता जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीत आलेले निकाल तुम्ही बारकाईने बघितले तर भाजपने 149 उमेदवार उभे केले होते, त्यापैकी 132 उमेदवार निवडून आले आणि भाजपचे फक्त 17 उमेदवार पराभूत झाले. पण त्या 17 उमेदवारापैकी एकालाही डिपॉझिट गमवावं लागलं नाही. ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.
जी गोष्ट भाजपची, तीच गोष्ट एकनाथ शिंदेची सुद्धा आहे. एकनाथ शिंदेनी ज्या काय 80-90 जागा वगैरे लढवल्या असतील, त्यामध्ये मला वाटते 5 किंवा 6 जागी त्यांच्या उमेदवारांना डिपॉझिट गमवावं लागलं. पण 30-35 जागी उमेदवार पराभूत झाले. काय 25 जागी असतील, मला आकडा निश्चित माहीत नाही, तरीही त्याला डिपॉझिट गमवावं लागलं नाही. तीच गोष्ट अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी सांगता येईल, की जितक्या जागा लढवल्या त्यामध्ये अतिशय किरकोळ जागी डिपॉझिट गमावलं. म्हणजे महायुतीचं सगळ्यात मोठं निवडणुकीचं तंत्र असं होतं, की प्रत्येक तीनही पक्षांनी कमीत कमी जागा लढवल्या आणि त्यातल्या जास्तीत जास्त जागा जिंकल्या. हे जे निवडणुकीतलं तंत्र आहे, मला असं वाटतं की हे एक निवडणूक जिंकण्याचं गणित आहे, समीकरण आहे. आपण किती जागा लढवल्या याला महत्व नाही, कारण जितक्या जागा जास्त लढवाल तितक्या तुमच्याकडे असलेली उपलब्ध साधनं, वस्तू, माणसं यांची शक्ती, ऊर्जा विभागली जाते. त्याऐवजी मोजक्या जागी तुम्ही आपली सगळी ताकद, आपली सगळी साधनं केंद्रित केली तर कमीत कमी जागा लढवून जास्तीत जास्त जागा जिंकता येतात. भाजप, एकनाथ शिंदे आणि अजितदादा या तिघांच्या, या तीनही पक्षांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत हा दिलेला सगळ्यात मोठा धडा आहे. मनसेने 100-125 कितीतरी जागा लढवल्या, किती जागी डिपॉझिट केलं या गोष्टी बाजूला ठेवा. मला असं वाटतं की मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक अशा महानगरामध्ये प्रामुख्याने मनसेचा गेल्या 15 वर्षात कुठे ना कुठे प्रभाव आहे. आणि त्या प्रभावाचं प्रतिबिंब त्यांनी काल परवा लढवलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानामध्ये नक्की पडलेलं असेल. आपण किती जागी डिपॉझिट गमावलं, किती जागी 1, 2 नंबर, 3 नंबर, 5 नंबर आलो, याचा अभ्यास मनसेने करायला हवा. पण तो करताना त्या त्या विधानसभा मतदारसंघात जितके मतदान केंद्र आहेत, बूथ आहेत, त्यापैकी किती बूथवर आपल्याला कमीत कमी 30 ते 40% अधिक मतं मिळाली, आणि असे बूथ कुठल्या वॉर्डात येतात, त्या वॉर्डात जितके बूथ येतात त्या बूथमध्ये आपल्याला मिळालेली मतं जर 30%, 35%च्या पुढे जात असतील, 25%च्या पुढे जात असतील, तर असे वॉर्ड हे मनसेसाठी किंवा वंचित बहुजन आघाडीसाठी पालिकेच्या निवडणुका लढवण्यासाठी अत्यंत प्रभावशील वॉर्ड असू शकतात. 225-27 ज्या काय मुंबईतल्या महापालिका वॉर्डची संख्या आहे, त्या सगळ्याच्या सगळ्या जागी मनसेने उमेदवार उभे करण्यापेक्षा यापैकी असे निवडक 40-50 वॉर्ड मनसेने बाजूला काढले, अभ्यास करून, समीकरण शोधून, बूथवरची आकडेवारी तुलनात्मक अभ्यासातून बाजूला काढून असे 40-50-60 वॉर्ड मनसेने मुंबईतले निवडून बाजूला केले आणि तिथे आत्तापासून आपल्या उमेदवारांच्या तयारीला सुरुवात केली, तर त्यातले 25-30 नगरसेवक निवडून आणणं सुद्धा मनसेला शक्य होईल. शिंदे, फडणवीस किंवा अजितदादा यांनी हाच चमत्कार विधानसभेत घडवून दाखवलेला आहे. महाविकास आघाडीतले पक्ष अधिकाधिक जागा आपल्याला मिळाव्यात, मुख्यमंत्री आमचा पाहिजे म्हणून भांडत बसले असताना, असल्या कुठल्याही वादात न पडता महायुतीच्या तिन्ही धूर्त नेत्यांनी कमीत कमी जागा घेतल्या आणि जास्तीत जास्त निवडून आणल्या. आज जे म्हणतात ना, राक्षसी बहुमत आहे, 41 अजितदादा, 57 तुमचे एकनाथ शिंदे, या दोघांची बेरीज 98 आमदारांची आहे. आणि अधिक भाजपचे 132, म्हणजे 230 जागा, 230 जागा महायुती जिंकू शकली. याचं कारण तीनही पक्षांनी समजूतदारपणे कमीत कमी उमेदवार उभे केले आणि उभे केलेत त्यातले जास्तीत जास्त निवडून आणले. आणि हेच मला असं वाटतं
भविष्यातल्या निवडणुकांसाठी एक महत्वाचं समीकरण आहे. प्रकाश आंबेडकर काय करतील मला माहित नाही, बच्चू कडू काय करतील मला माहित नाही, पण राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे अशा तरुण कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. त्यामध्ये अनेक जण चांगले सुशिक्षित आहेत, अभ्यासू आहेत, चतुर आहेत. त्यांनी मनावर घेतलं तर राज्यात त्यांनी काल परवा ज्या विधानसभांच्या निवडणुका लढवल्या, त्या निवडणुका लढवल्या त्यामध्ये आपल्याला 10% अधिक मतं मिळालेले बूथ कुठचे हे पहिले आयसोलेट करायचे. एका वॉर्डामध्ये जितके बूथ आहेत त्या बूथमध्ये किती मतं आपल्याला मिळाली त्याप्रमाणे आपण हा वॉर्ड लढवू शकतो, तो नाही लढवू शकत, याचे निर्णय घ्यावेत आणि त्याप्रमाणे तयारी करावी. तेवढ्या मोजक्या जागी जर मनसे आपली सगळी ताकद झोकून देणार असेल तर मग भविष्याच्या राजकारणात आपलं अस्तित्व टिकून पुढच्या विधानसभा वगैरे ज्या निवडणुका येतील त्यामध्ये मोठ्या प्रस्थापित पक्षांना आव्हान देण्या इतकी जमवाजमव या पक्षांना करता येईल. कारण आता ज्या स्थानिक संस्थांच्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महापालिका, नगरपालिका अशा निवडणुका होणार आहेत, त्यामधून सगळ्याच पक्षांचं तिसऱ्या चौथ्या फळीतलं नेतृत्व उभं राहणार आहे. हे नेतृत्व आज उमेदवारी करेल, निवडून येईल, पण पुढच्या 4-5 वर्षामध्ये ते त्यातले मुठभर लोक तरी विधानसभेतले उमेदवार होण्याची शक्यता असते. आणि म्हणून मी असं म्हणतो नेहमी की निवडणुकीच्या राजकारणामध्ये तळागाळापासून तर सुरू होणारा जो उमेदवार आणि इच्छुक असतो तो पुढे आपलं प्रभाव क्षेत्र विस्तारत जाऊन उच्च पातळीपर्यंत पोहोचू शकत असतो. आणि त्याची सुरुवात अशी होऊ शकते ती एखाद्या वॉर्डपासून होऊ शकते, प्रभागापासून होऊ शकते. आणि म्हणून मला असं म्हणायचंय की मनसेला जबरदस्त फटका बसला विधानसभा निवडणुकीमध्ये. गेल्या 3 विधानसभा निवडणुकीमध्ये दोनदा एक एक आमदार निवडून आला, यावेळेला तो पण आला नाही. तर त्याची कारणं शोधली पाहिजेत, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पण ते करताना सुद्धा जे साधन सगळ्यात मोठं साधन आज कुठल्याही पक्षासाठी निवडणुकीची तयारी करण्यासाठी उपलब्ध असेल तर ते बूथ वाईज झालेल्या मतांचे आकडे आहेत. तुम्ही किती चतुराईने त्याचा वापर आपल्या राजकीय भविष्यासाठी करता यावर तुम्ही तुमचं भविष्य घडवण्याची किमया अवलंबून असते. कोणाबरोबर आघाडी करायची, कोणाबरोबर युती करायची या नंतरच्या गोष्टी आहेत. पण जोपर्यंत तुम्हाला आपली प्रभाव क्षेत्र, मग ती एखादी गल्ली असेल, तो बूथ असेल, अशा 10 बूथ मतदान केंद्रांचा एक काय म्हणतो विभाग असेल, एका वॉर्डमध्ये कदाचित जवळजवळचे 7-8 मतदान केंद्र बूथ हे मनसेला प्रभावशाली ठरू शकतील. अमित ठाकरे माहीमला पराभूत झाले, पण माहीममध्ये जे काही असे बूथ आहेत तिथे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसे चमत्कार घडवू शकते. आणि म्हणून वरळीमध्ये संदीप देशपांडे असेल किंवा असे जे मतदारसंघ आहेत त्यामध्ये बूथ वाईज जी आकडेवारी आत्ता विधानसभेनंतर उपलब्ध झालेली आहे, राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनावर घेतलं तर ते महापालिका फक्त मुंबई नव्हे तर नाशिक, ठाणे, कल्याण, डोंबिवली वगैरे वगैरे ज्या महापालिका आहेत तिथे ते आपलं पुनरागमन करू शकतील. हितेंद्र ठाकूर यांच्यासारखा नेता आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये आपण कुठे कुठे कमी पडलोय आणि कुठे कुठे आपला अजूनही प्रभाव आहे याचं एक समीकरण मांडू शकतील, गणित मांडू शकतील आणि मग महापालिका निवडणुकीला सामोरं जाऊन परत नव्याने पुनश्च हरिओम करू शकतील. प्रकाश आंबेडकरांनाही तोच नियम लागू आहे. मुद्दा असा आहे की इतकं गंभीरपणे करणार का, माध्यमातून चमकत राहण्यापेक्षा या सगळ्या छोट्या प्रादेशिक पक्षांनी जिल्हा 2 जिल्हा किंवा विभागापुरत्या
मर्यादित असलेल्या पक्षांनी. तुमच्या हातात सगळ्यात मोठं हत्यार किंवा अवजार काय असेल तर बूथ वाईज मतांची आकडेवारी आज उपलब्ध आहे. ती तुम्ही वापरणार की नाही वापरणार हा तुमचा विषय. लोकसभेला जे यश मिळालं त्याचा बारकाईने अभ्यास महाविकास आघाडीतल्या काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी केला असता तर ते गाफील राहिले नसते आणि विधानसभेमध्ये त्यांना दणदणीत फटका बसला नसता. कारण निवडणुकीतलं सगळ्यात मोठं हत्यार आज जर तुमच्याकडे असेल तर ते बूथ वाईज मिळणारे आधी झालेल्या निवडणुकीचे आकडे. तिथेच जिथे प्रभाव क्षेत्र आहे तिकडे सगळी ताकद झोकून देणं म्हणजेच आपल्या राजकारणाच्या भविष्याचा पाया घालणं आहे. मी इतरांचं माहित नाही मला, पण राज ठाकरेंना मी व्यक्तिगत ओळखतो. माझी अनेकदा त्यांच्याशी भेटगाठ आणि गप्पा चर्चा झालेल्या आहेत आणि त्यांच्या सभोवती असलेल्या अनेक तरुणांना मी ओळखतो. त्यांच्यामध्ये हे करण्याची क्षमता दिसत असल्यामुळेच मी हा पर्याय त्यांना सुचवलेला आहे. बाकी त्यांनी त्यांचं भविष्य ठरवायचे आणि घडवायचे. मित्रांनो, हा विषय आवडला, लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला अधिकाधिक सबस्क्राईब करा. नमस्कार.